या आघाडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस ही अजित पवार यांचीच असल्याचा निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला आहे। हा निकाल देत असताना 5 महत्त्वाच्या मुद्द्यांवर हा निकाल आधारित होता। हे 5 महत्त्वाचे निर्णय ज्याचं निरीक्षण राहुल नार्वेकरांनी सुद्धा नोंदवलं ते नेमकं काय होतं पाहूया आपण। हा महान निकाल देताना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचीच असल्याचा निकाल राहुल नार्वेकरांनी दिला। दोनही गटाचे सर्वच्या सर्व आमदार पात्र ठरवण्यात आले आहेत, कोणालाही अपात्र ठरवण्यात आलेलं नाही। राष्ट्रवादीची केस पक्षांतर्गत मतभेदाची असल्याचं निरीक्षण राहुल नार्वेकरांनी निकाल वाचनादरम्यान नोंदवलंय। शरद पवार गटाच्या अपात्रतेच्या याचिका या फेटाळून लावलेल्या आहेत। तर विधिमंडळाच्या संख्याबळाच्या आधारे हा निष्कर्ष देण्यात आलेला आहे। या महानिकालानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसकडून जल्लोष साजरा करण्यात येतोय, तर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया सुद्धा उमटली आहे। निवडणूक आयोगाचं तुमच्या बाजूने आलं आज विधानसभा अध्यक्षांनी मी आता इकडे आलेलो, मला काही त्याच्याबद्दलची माहिती नाहीये, माहिती घेऊन घेतल्यावर बोलू। निवडणूक आयोगाचं तुमच्या बाजूने आलं आज विधानसभा अध्यक्षांनी मी आता इकडे आलेलो, मला काही त्याच्याबद्दलची माहिती नाहीये, माहिती घेऊन घेतल्यावर बोलू। कायद्याची पायमल्ली कशी करावी आणि आपल्या सोयीचा निकाल कसा द्यावा हे जर शिकायचं कोणाला असेल या देशात तर ते विधानसभा अध्यक्ष श्री नार्वेकर साहेब एक ट्यूशन घेऊ शकतात। 10 शेड्यूल इंट्रा पार्टीमध्ये बघत नाही अँड देअरफॉर नो वन इज डिस्क्वालिफाईड। कारण का म्हणाले राजकारण आहे, राजकारणात पक्ष तुटतात, नवीन मित्र मिळतात, नवीन रस्ते बदलले जातात, नवीन रस्त्यावरनं लोक चालतात, मग 10 शेड्यूल ठेवलंय कशाला? आयाराम गयाराम नावाची पद्धत होती ती रोखायला। कायदा नरिमन पॉईंटच्या साईडला आहे, तर आमचे अध्यक्ष कोलाबा साईडला होते, म्हणजे त्यांच्या घराजवळ। हे अत्यंत हास्यास्पद हे होतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।